नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून ती आपल्याला माहिती आहेच. ती स्वतः लेखिकाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती पुस्तकवेडी आहे. आणि त्यामुळेच आजच्या वाचाल तर वाचालमध्ये आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहोत एका खास पाहुणीला. उत्तम वाचक असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत. आपल्याला तिच्याबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तिला काय वाचायला आवडतं, ती वाचते कसं आणि ती लिहिते कसं, हे आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सोनाली तुझं वाचाल तर वाचालमध्ये. थँक्यू केतकी. पुस्तकांचा कार्यक्रम आहे आणि सोनाली झपाटल्यासारखं तू पुस्तकं वाचतेस, पुस्तक वेडी आहेस हे आम्हाला माहिती आहे. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे तर जाणून घ्यायचं आहे. पण पुस्तकं म्हणजे तुझ्यासाठी काय, तू वाचन म्हणजे काय? माझ्यासाठी फारच सोपं आहे. खूप उपमा देता येतील. पुस्तकं म्हणजे सकाळचा चहा, किंवा पुस्तकं म्हणजे गाडीला लागणारं पेट्रोल किंवा डिझेल, किंवा रोजचा व्यायाम. यातली कुठलीच गोष्ट आपण वजा करू शकत नाही, कारण त्या सगळ्या मस्ट वाटतात आपल्याला. तसंच वाचन हे माझ्यासाठी माझ्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. पण या वाचनाची सुरुवात कशी झाली? पुस्तक हातात म्हणजे वाचायचं आहे असं म्हणून पुस्तक हातात, पहिलं पुस्तक हातात घेतलेलं कुठलं आठवतं? कशी सुरुवात झाली? मला वाटतं माझ्या घरीच सगळ्यांना वाचनाची आवड आहे. आणि ती आत्ता जितकी आपण ठळकपणे मुलांवर वाचनाचे संस्कार करा वगैरे असं ओरडून सांगत असतो त्या पद्धतीने नाही झाली. घरी सगळ्यांनाच आवड होती. मला पहिली आठवण म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ संदेश, आम्ही दोघं जण भगतसिंग वाचनालयाचे मेंबर होतो आणि आमचा 101 नंबर होता मेंबरशिप नंबर. तर तिथनं वेगवेगळी पुस्तकं घेऊन यायची. किंवा आमच्या समोर आमचे शेजारी बेंद्रे म्हणून राहतात, त्यांच्याकडे फार सुंदर पुस्तकं होती चित्रांची, म्हणजे चित्रातनं रामायण, चित्रातनं महाभारत, अशा प्रकारची. त्यांच्याकडे पुस्तकं वाचल्याचं मला आठवतंय. भगतसिंग लायब्ररीतनं तर आम्ही प्रचंड पुस्तकं घेऊन यायचो. आणि त्याचबरोबर मी अभिनव विद्यालयात शिकले पुण्यात. आमच्या शाळेत अनेकदा प्राथमिक शाळेमध्ये बक्षीस म्हणून गॅदरिंगला पुस्तकच दिली जायची. तर एका वर्षी मला खूप आनंद झाला होता, कारण मला 8 पुस्तकं मिळाली होती. त्यामुळे ती दिवाळीची सुट्टी फारच मस्त गेली होती. तर आणि सगळ्यात गंमत तुला सांगते, माझा मोठा भाऊ, संदेशपेक्षाही मोठा संदीप नावाचा माझा भाऊ आहे, त्यालाही मराठी, तो इंग्लिश शाळेत शिकला पण त्याला मराठी हा विषय होता. पण शाळा सुरू व्हायच्या आधी जेव्हा आमची सगळ्यांची पाठ्यपुस्तकं यायची तेव्हा दादाचं मराठीचं पुस्तक मी आधी वाचून काढायचे, कारण त्यांना वेगळा अभ्यास असायचा, त्यांचे धडे वेगळे असायचे. ते वाचायला मला फार आवडायचे. बरोबर. खूप आठवणी तुझ्या या वाचनाशी निगडीत आहेत. काय काय वाचायला आवडतं? मला जास्त करून कथा वाचायला आवडतात, आत्मचरित्र वाचायला आवडतात. पण कधी कधी ना खूप स्पॉन्टेनियसली ठरवलं जातं. मी असं ठरवून अमुक अमुक वाचत नाही. म्हणजे एक गोष्ट मला सांगायला आवडते की मला म्युझियम्स बघायला आवडत नाहीत. तसं मला ना फक्त असे इन्फॉर्मेशनचे मुद्दे असलेली पुस्तकं वाचायला आवडत नाहीत. म्हणजे तसं माझं ज्ञान वाढवायला मला फारसा रस नाहीये. पण त्यात समजा एखादी चरित्रात्मक गोष्ट आली तर मला ते आवडतं. म्हणजे आता हा पहा टिळकांच्या आयुष्याचा सगळा संदर्भ ग्रंथ असं म्हणून मला कोणी दिलं तर मला कंटाळा येईल वाचायला. पण दुर्दम्य परत वाचायला सांगितलंस तर मी नक्की वाचीन. पण मग आम्हाला ही उत्सुकता आहे की कोणते आवडते लेखक आहेत किंवा कोणती पुस्तकं वारंवार वाचली जातात सोनालीकडून? आवडते लेखक अगणित आहेत. म्हणजे गौरी देशपांडे, मुकुंद टाकसाळे, पु ल देशपांडे, मेघना पेठे, मिलिंद बोकील, आशा बगे, प्रणा संत, शांता शेळकेंची सगळी भाषांतरित पुस्तकं. किंवा आत्ता ज्या गोष्टीचा मला सगळ्यात आनंद झालाय ते म्हणजे माधुरीताईंना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे माधुरी पुरंदरेंच्या सगळ्या फॅन्सना जो काही आनंद आणि अभिमान वाटत असेल त्यात माझा पहिला नंबर आहे. म्हणजे माधुरीताईंची सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत. आणि इथे तू पाहिलंस तर वाचू आनंदाची एक जीर्ण झालेली प्रत मी घेऊन आली घरची. ती माझ्या मुलीला दाखवून दाखवून अशी फाटकी तुटकी झाली जरा, पण माझ्यासाठी ती फार प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाची किंवा प्रत्येक रेषेची मी फॅन आहे. नक्कीच. हे वाचन इतकी वर्ष, म्हणजे जसं तुला कळायला लागलं तसं तू सांगतेस तेव्हापासून वाचन करताय. मग लेखन कधीपासून सुरू झालं? तेही आपसुकच यायला लागलं का त्यासाठी काही ठरवून प्रयत्न केला गेला? मला असं वाटतं की
ते ना त्याचं श्रेय थोडंसं घरच्यांना द्यायला पाहिजे. माझा मोठा भाऊ संदीप हा आमच्या सोसायटीमध्ये एक हस्तलिखित चालवायचा. दर दिवाळीनंतर शिशिर नावाचं एक मासिक यायचं. त्यात आमच्याच कॉलनीतले सगळे लेखक कवी होते, चित्रकारही. तर मला फार वाटायचं की मी शिशिरमध्ये काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन करावं. तर तेव्हा मी फार लहान होते आणि अक्षर तेव्हा खूप चांगलं नव्हतं, त्यामुळे डेकोरेशनची वगैरे संधी मिळायची. पण फार चांगल्या अशा पानांवरती आमच्याच शेजार पाजारच्या माणसांनी लिहिलेल्या गोष्टी असायच्या. तर तिथे मला काहीतरी लिहायला मिळावं असं मला नेहमी वाटायचं. तर मी माझ्या आजोबांवर एक लेख लिहिला होता, किंवा एक काहीतरी ट ला ट जोडून कविता करता येते तशी कविता मी केली होती. पण तेव्हा कोणी संपादक असे नव्हते त्या शिशिरचे की जे नाकारतील साहित्य, त्यामुळे जे लिहिलं गेलं ते छापलं गेलं. तिथून सुरुवात झाली. पण शाळेच्या कुठल्या मासिकामध्ये असेल लिहावंसं वाटत होतं, पण कॉलेजमध्ये गेल्यावर लिहायची उर्मी जास्त आली, कारण तेव्हा वातावरण बदललं. साहित्य सहकार नावाची चळवळ फर्ग्युसन कॉलेजमध्ये बघायला मिळाली, जिथे विद्यार्थ्यांच्या लेखनावर चर्चा व्हायच्या, किंवा इतर लेखकांच्या एखाद्या चांगल्या कलाकृतीवर चर्चा व्हायच्या. तर गन्ना जोगळेकर सर किंवा माधवी वैद्य मॅम यांच्यामुळे एक प्रोत्साहन मिळालं आणि लिहावंसं वाटायला लागलं. आणि अर्थातच नाटकाच्या स्पर्धा वगैरे होत होत्या, त्यामुळे मोनो ऍक्टिंगसाठी, एकांकिकांसाठी आपण काहीतरी लिहावं जे आपल्याला म्हणावंसं वाटतंय, ही एक गरज वाटली आणि त्यातनं सुद्धा लेखन सुरू झालं. मला हेच विचारायचं आहे की या फील्डमध्ये, म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात तू इतकी वर्ष काम करतेस, तितकीच वर्ष, त्यापेक्षा जास्त वर्ष तू वाचतेस, पण ह्या वाचनाचा या ग्लॅमरस जगात वावरताना काय फायदा होतो? मला असं वाटतं की वाचन हे फार वैयक्तिक आनंदाचं साधन आहे. त्याचा आपल्या काम करत असलेल्या फील्डशी खरं म्हणजे संबंध नाहीये. तो आपण जगत असलेल्या माणसाशी, आपल्या कोरशी कुठेतरी संबंध आहे. आणि मला असं वाटतं वाचनाने मला खूप चांगल्या प्रकारचा मित्र दिलेला आहे. मला खूप प्रवास करावा लागला जितकी वर्ष मी काम करते त्यात. खूप मला कधी कधी एकटीने प्रवास करायला आवडतं, कारण आपण विचार करू शकतो. मला असं नाही वाचायला आवडत की आता मी हावरटासारखी पुस्तकं वाचत सुटलीये, किंवा तुम्ही कधीही माझी पर्स चेक करा आणि माझ्या बॅगेत तुम्हाला पुस्तकं सापडतीलच, अशा प्रकारची वाचक मी नाहीये. म्हणजे एकेकाळी मी असं म्हणू शकायचं की माझ्या गाडीत किंवा माझ्या पर्समध्ये पुस्तक सापडेल, पण आता बाळ झाल्यापासून ती उसंत मी स्वतःला ठेवलीये की सतत आपलं काहीतरी वाचलेलं नाहीये, राहिलंच आहे, अशा उणिवेच्या भावनेतनं मी वाचत नाही, कारण तो फार स्वानंदाचा भाग आहे. आणि एक मित्र मला असा यासाठी वाटतो की पुस्तकामध्ये एक निश्चित ठामपणा असतो, एक विश्वास असतो. पुस्तकं कधी आपल्या वाचनाला क्रिटिसाइज करत नाहीत. पुस्तकं असं म्हणत नाहीत, अरे 15 दिवस झाले अजून तू मला वाचून संपवलं नाहीस, किंवा मी तुला आवडत नाहीये असा प्रतिप्रश्नही पुस्तकं करत नाहीत. हे जे स्वातंत्र्य पुस्तकं देतात, किंवा त्याचबरोबर पुस्तक आपल्याला विचार करायला भाग पडतात की हे का आवडतंय, हे का आवडत नाहीये. तर हे स्वातंत्र्य आणि स्वतःबरोबर असण्याची संधी मला पुस्तकं देतात. त्यामुळे मी कायम वाचत असते, आणि वाचत नसले तरी मला माहिती असतं की तिथे त्या कप्प्यात माझी पुस्तकं आहेत, तिथे त्या शेल्फवर माझी पुस्तकं आहेत, किंवा परत गेल्यावर मला अमुक अमुक पुस्तक घ्यायचं आणि वाचायचंय. नक्कीच सोनाली, आम्हाला पुस्तकांबद्दल, वाचनाबद्दल आणि लेखनाबद्दल आणखी तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण वाचाल तर वाचाल मध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय. पाहत रहा वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण सोनाली कुलकर्णीशी गप्पा मारतोय आणि तिच्या वाचनाविषयी, तिच्या पुस्तकांविषयी आपण तिच्याकडनं जाणून घेतोय.
सोनालीने अभिवाचन करावं आणि आपण ते फक्त ऐकत राहावं अशी जवळपास प्रत्येकाचीच इच्छा असते. आज आमच्या वाचाल तर वाचालच्या प्रेक्षकांसाठी एखादा छोटासा कोणताही तुला आवडेल असा भाग वाचून दाखवशील? मला ना इतके आवडते लेखक आहेत त्यांची ही संधी जर मी घेतली तर बहुतेक मी अख्खा गणेशोत्सव संपेपर्यंत इथे ठाण मांडून बसीन. पण मी स्वतः एक नवोदित लेखक आहे, त्यामुळे माझ्या लिखाणाचं माझं काय म्हणणं आहे हे माझ्या मनोगतात मी व्यक्त केलं होतं. मी खरं म्हणजे तुला सांगू का, इथे असलेल्या प्रत्येक पुस्तकातली सर्वच्या सर्व पानं वाचून दाखवावी आणि आम्हालाही ते आवडलं असतं खरं तर. पण माझं मनोगत मी त्यातली काही वाक्य मी वाचून दाखवते माझ्या पुस्तकातली. एक अभिनेत्री असल्यामुळे मी कायम दुसऱ्या कोणीतरी लिहिलेली वाक्य पाठ करत असते, लक्षात ठेवत असते. तेव्हा मनात येऊन गेलेले विचार स्वतःतच राहतात. कित्येक भावना अनेक दिवस, महिने उलटल्यावर उलगडतात. अनेक गोष्टींची मला आठवणींमध्ये संगती लागते. ते कुठेतरी नोंदवावंसं वाटतं. अलीकडे वाढत्या वाहिन्या आणि वृत्तपत्रांचा पसारा पाहता मनात खूप चलबिचल होतीये. प्रत्येकाला काहीतरी नवीन करून दाखवायचंय. तर अनेक व्यक्तींची कुठल्या तरी घटनेवर मतं घेतली जातात. प्रश्न बजेटपासून विविध डे काहीही असू शकतात. सुरुवातीला नवखेपणाच्या नादात मी या प्रश्नमंजुषेत भाग घेत गेले, पण थोड्याच कालावधीत माझी दमछाक झाली. प्रश्न विचारणाऱ्या प्रतिनिधीला तुमचं संपूर्ण उत्तर ऐकून घेण्यात रस नसतो आणि वेळही नसतो. साधारण 3 वाक्य संपल्याक्षणी सौजन्य संपुष्टात येऊन थँक्यू मॅम असं म्हणून फोन कट केला जातो. आपण अवाक होतो, पण आपलं विचारचक्र कट होत नाही. मी असल्या मतप्रदर्शनातून जाणीवपूर्वक बाहेर आले आणि लक्षात आलं की तरीही आपल्याला काहीतरी सांगायचंय, व्यक्त व्हायचंय. त्यातूनच माझ्या लिहिण्याला गती मिळाली. प्रश्नांची किल्ली मारून कुणी पळ काढायचा प्रश्न नव्हता, कारण हे स्वतःला पडलेले प्रश्न आणि स्वतःला सापडलेली उत्तरं यातला संवाद होता. खूपच सुंदर. आणि हा संवाद तुझ्या लेखनातून म्हणजे तो अविरत सुरू राहतो. आम्हाला सुद्धा असं वाटतं की या घटना आजूबाजूला घडतायत. पण आता मला विचारायचं आहे की आजचं जे साहित्य आहे, अनेक नवीन लेखक आलेले आहेत, अगदी ग्रामीण भागातून ते अगदी टिपिकल शहरी लेखक आलेले आहेत. यांचं लिखाणाचा जो पॅटर्न आहे तो बदलला आहे. अनेक जण ब्लॉग्सवर लिहित आहेत किंवा फक्त ई-बुक्स काढतायत. तर या साहित्याविषयी काय वाटतं तुला? मला असं वाटतं की अनेकदा ना या खूप जास्त म्हणजे लोकसंख्या वाढतीये, त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे आर्टिस्ट वाढत आहेत. अर्थातच लेखक आणि कवी वाढत आहेत. तर हे सगळं वाचलं जात नाही. अनेकदा माहितीच नसते एखाद्या नवीन लेखकाबद्दल वगैरे. किंवा तुझी ई बुक्स म्हणतेस, मला स्वतःला ई बुक्स वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणजे मला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर, माझ्या लॅपटॉपवर मला फक्त गरज असेल तर एखादा सीन किंवा स्क्रिप्ट वाचावं लागतं. पण मला ते आवडत नाही. मला अजूनही वाचन हे कागदाशीच निगडीत आहे. कागद आणि त्याच्यावर छापले गेलेले शब्द. मी स्क्रिप्ट सुद्धा कॉम्प्युटरवर वाचत नाही. मला माहितीये काळानुसार आपण बदलायला पाहिजे, पण मला स्वतःला हातात पुस्तक असणं खूप आवडतं. मी टच स्क्रीन किंवा सॉफ्टवेअरच्या बरोबर मी नाही. म्हणजे फॉन्ट मोठा लहान करत वाटेल तसं आपण मदत करून त्या पुस्तकाला वाचू शकतो, हे माझ्या पचनी पडलेलं नाहीये अजून. मला त्यातही म्हणजे तू विचारलंस तर आवडत्या पुस्तकांमध्ये सावित्री हे पुस्तक आहे, किंवा चौघी जणी तुलाही आवडतं असं मगाशी आपल्या गप्पांमध्ये मला कळलं. तर ती सुद्धा जुनी प्रत मला आवडते, कारण नवीन जे मुखपृष्ठ आलंय ते ग्लॉसी आहे जरा. ते सुद्धा मला नाही आवडत. मला ते मॅट जुनं थोडीशी पिवळसर पानं असलेलं तिथेच आहे. मला हा माझा शोध चालू आहे की हे चुकीचं आहे का, हे काळाच्या मागे जाणं आहे का, हे मला समजत नाही. पण मला हातात पुस्तक असणं म्हणजेच वाचन वाटतं. नक्कीच. खरं तर या गप्पा ज्या आहेत या पुढे अशाच सुरू राहाव्यात असं आम्हाला वाटतंय, पण आपल्याला वेळेची मर्यादा इथेच थांबावं लागतंय. पण सोनाली, खूप खूप धन्यवाद आज इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल. वाचाल तर वाचालमध्ये खूप छान तुझे अनुभव तू शेअर केलेस आमच्याशी याबद्दल. थँक्यू केतकी. मला खरं म्हणजे असं वाटतं की आत्ता कुठे आपल्या गप्पा सुरू झाल्या आहेत पुस्तकांबद्दल, वाचनाबद्दल, तर आत्ता नको थांबूया. पण आय अंडरस्टँड आपल्याला वेळेची मर्यादा. पण परत नक्की खूप वेळ आपण जास्त पुस्तकांबद्दल आणि फक्त पुस्तकांबद्दल बोलूयात, हे आम्ही खात्रीने सांगतो तुला. पण आजच्या या भेटीबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू. वाचाल तर वाचालमध्ये आपण सोनालीशी गप्पा तर मारलेल्या आहेत, पण इथे आपण ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा वाचाल तर वाचाल.
वाचाल तर वाचालमध्ये आज आपण सोनालीशी तर भरपूर गप्पा मारल्याच आहेत आणि आता आपण एक नजर टाकणार आहोत नवीन पुस्तकं कोणकोणती आली आहेत त्याच्यावर. एका गायिकेचं अभिनेत्रीचं आत्मचिंतन असणारं पुस्तक आहे मी मिठाची बाहुली. लेखिका आहेत वंदना मिश्र आणि प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन. स्वतंत्र भारतातला पहिला शेतकरी लढा उभारणाऱ्या एका योद्ध्याची कहाणी सांगणारं पुस्तक आहे शेतकरी जेव्हा जागा होतो. पुस्तकाचे लेखक आहेत अभिमन्यू सूर्यवंशी आणि प्रकाशक आहेत समकालीन प्रकाशन. पुढचं पुस्तक अनुवादित आहे पांढऱ्या सोन्याच्या शोधात. मूळ लेखक मायकल बेनानव आहेत आणि अनुवाद केलाय शुभ्रा पटवर्धन यांनी. तर हे पुस्तक प्रकाशित केलंय रोहन प्रकाशनने. वेगवेगळ्या लेखकांनी केलेल्या भ्रमंतीतून साकार झालेलं पुस्तक आहे हिंडता फिरता. अनेक नामवंत लेखकांचे लेख यात आहेत. या पुस्तकाचं संपादन केलंय अरुण शिवते यांनी आणि प्रकाशक आहेत ग्रंथाली प्रकाशन. माधुरीताई पुरंदरे यांना त्यांच्या बालसाहित्यातल्या योगदानाबद्दल नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. आपण एक नजर टाकणार आहोत माधुरीताईंच्या बालसाहित्यावर आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माधुरीताईंनी IBN लोकमतची खास गप्पा मारल्या आहेत. आपण बघणार आहोत त्यातलाच एक भाग. यश, राधा, आपल्या आसपास असणारी आपल्यातलीच ही मुलं, त्यांचे रुसवे फुगवे, त्यांचं हसू, त्यांचं रडणं, त्यांचे हट्ट, सगळं आपल्याला माहिती असणारं. मोठे झाल्यावर काहीसं हरवल्यासारखं वाटणारं हे जग माधुरी पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकांमधून मांडलं. साध्या सोप्या शब्दांमधून त्यांनी मराठी भाषेची गोडी आपल्यापर्यंत पोहोचवली. राजा शहाणा झाला, मासोळी आणि फुलपाखरू अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठ्या मोठ्या संस्कार करणाऱ्या गोष्टी सहजपणे माधुरीताईंनी सांगितल्या. त्याचबरोबर वाचू आनंदेमधून वाचण्यातला आनंद मिळवून दिला. आणि त्याही पुढची पायरी म्हणजे लिहावे नेटके. केवळ लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही माधुरीताईंची पुस्तकं महत्वाचा ठेवा आहेत. मुलांचा सुद्धा माझ्याशी जो संपर्क असतो तो अप्रत्यक्षच असतो. म्हणजे घरात काम करत असताना सोसायटीमध्ये खेळणारी मुलं, त्यांचं बोलणं, त्यांचा आरडाओरडा हा माझा खरं म्हणजे स्रोत आहे त्याच्यात. आणि तो नकळतच होत असतो. मी काही मुद्दाम जाऊन मुलांची निरीक्षणं करणं किंवा अशी वेळ अजून तरी आलेली नाहीये माझ्यावरती. तर त्यामुळे तो जो एक अप्रत्यक्ष संपर्क आहे मुलांबरोबरचा तो मला जास्त उपयोगी पडत असावा असं मला वाटतं. मुलाच्या नजरेतून पाहणं म्हणजे काय असू शकतं याची एक कुठेतरी अतिशय खोलवर जाणीव आता मला त्याच्याकडे बघताना असं वाटतं की ते तेव्हा झालं असावं. पण केव्हा तरी मी महाविद्यालयात शिकत असताना लिटल प्रिन्स नावाचं एक फ्रेंच पुस्तक, त्यावेळेला मला फ्रेंच येत नव्हतं त्यामुळे मी ते इंग्रजीत वाचलं पहिल्यांदा. मला ते सगळं कळलं होतं असंही मला आठवत नाही आत्ता. परंतु एक काहीतरी वेगळंच विश्व, म्हणजे ते विश्व केवळ त्या पुस्तकात सांगितलेल्या कथेचं नव्हतं तर ते त्या भाषेचं विश्व होतं. ज्या पद्धतीची भाषा त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये वापरलेली आहे, ज्या पद्धतीच्या प्रतिमा त्याच्यामध्ये येतात आणि एकूणच आशय त्या पुस्तकाचा. कारण त्याही पुस्तकाचं वैशिष्ट्य हेच आहे की ते म्हटलं तर मुलांसाठी आहे पण म्हटलं तर सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे सर्वजण ते पुस्तक वारंवार वारंवार वाचत असतं. तर जर शोधत गेलं तर मला तिथपर्यंत काहीतरी सांगता येऊ शकेल की त्या पुस्तकाने मला एक मुलांसाठीचं साहित्य कसं असावं असं मला वाटतं. त्याचा एक अनुभव आला. वाचाल तर वाचालमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.